मला काही कळेना, माझ्याबरोबर एका बेंचवर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला. मी त्याला विचारलं, तुझा सत्कार काय? म्हटला, मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे. आता मला पुन्हा काही कळेना, SY मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा झाला. मी त्याला विचारलं, तू कुठला शोध लावलास? त्यावर पक्या मला म्हटला, मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला. पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती, त्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खोदून विचारलं, बाबा तू शास्त्रज्ञ कसा झाला, तू कुठला शोध लावला, तुझा सत्कार कसा? तर पक्या मला म्हटलं, माझं नाव काय? म्हटलं पक्या. पक्याचं उलटं काय? म्हटलं कॅप. कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी. टोपीचं उलटं काय? म्हटलं पिटो. पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा. माराचं उलटं काय? म्हटलं रामा. रामा म्हणजे श्रीराम. ते कोण आहेत? म्हटलं देव आहेत. देवचं उलटं काय? म्हटलं वदे. वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले. आणि बोलेचं उलटं काय? म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय, म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्रांनो, हाच पक्या आज प्रकाश सावंत म्हणून देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय. ही माझ्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हेच वय असतं, हाच काळ असतो. याच वयामध्ये प्रेरणा देता येतात, उर्मी भरता येतात, काहीतरी करावं, करून दाखवावं, काहीतरी घडवावं, घडवून पाहावं अशी इच्छाशक्ती निर्माण होते. ती याच वयात ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. फक्त माती ओली हवी आणि वय संस्कारक्षम हवं. एकदा माती सुकली आणि वय निघून गेलं, मग कितीही सांगितलं तरी त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळं 14 वर्षापासून ते साधारण 17 वर्षापर्यंतचा आमच्या मुलांचा वयोगट हा त्यांना घडवण्याचा, त्यांना प्रेरणा देण्याचा, त्यांना ध्येय देण्याचा, त्यांना काहीतरी करण्यासाठी सर्वोत्तम प्रवृत्त करण्याचा हा सगळ्यात उत्तम काळ आहे. या काळात जर तुम्ही ती प्रेरणा दिली तर निश्चितपणे तुमची मुलं ही त्यांच्या कर्तृत्वाचा ध्वज अवघ्या जगतात फडकावतील, ही निश्चितपणे आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की मुलं शिकतात, पण ती का शिकतात, त्यांनी का शिकायचं याचं उत्तर आम्ही कधीतरी त्यांना सांगितलंय का? पोरांनी थोर व्हावं यासाठी थोरांनी अल्पकाळ पोर व्हावं लागतं. मित्रत्वाचं नातं निर्माण करून जगण्याचा सायाम आधार त्याला सांगावा लागतो, अर्थ बजावावा लागतो, त्याला भावार्थ बिंबवावा लागतो. तेव्हा कुठेतरी मी वारंवार सांगतो, तुम्ही कितीही तुमच्या मुलांना अभ्यास करायला सांगा, ती करत नाहीत जोपर्यंत त्यांना वाटत नाही. पण त्यांना वाटायचं असेल तर अभ्यास कर म्हणून नव्हे, तर अभ्यास का करायचा हे तुम्ही आधी त्याला पटवून दिलं पाहिजे. एकदा ते पटवून दिलं की मग तुमची मुलं त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघतील. या जगामध्ये दुसरं सामर्थ्यशाली काही नाही, फक्त माणसाचं मन हे जगात सगळ्यात सामर्थ्यशाली आहे. या जगात तुमचा पराभव दुसरा कुणीही करू शकत नाही, तुमचा पराभव फक्त तुम्ही करता. या जगामध्ये दुसरा कुणीही तुम्हाला विजयी करू शकत नाही, तुम्हाला विजयी फक्त तुम्ही करता. या जगामध्ये दुसरा कुणीही तुमच्यावर मर्यादा घालू शकत नाही, तुमच्यावर मर्यादा फक्त तुम्ही घालू शकता. या जगातलं दुसरं कुणीही तुम्हाला बंधनात ठेवू शकत नाही, तुम्हाला बंधनात फक्त तुम्हीच ठेवू शकता. तुमचं मन ही सगळ्यात मोठी ताकद आहे. एका कैद्याला न्यायमूर्तींनी मृत्यूदंडाची शिक्षा दिली. तत्कालीन काळात मृत्यूदंड देणं म्हणजे फासावर चढवणं, पण शास्त्रज्ञांना काय प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली, या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड देऊया. न्यायमूर्तींनी संमती दिली. त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं, परवा सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. 2 दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होता, मला विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन. प्रत्यक्ष शिक्षेचा दिवस उजाडला. त्या कैद्याला बाहेर काढलं. अधिकारी शास्त्रज्ञ जमा झाले. त्या कैद्याला सांगितलं, आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. आणि त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली. पण प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश होण्याऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्या कैद्याला टोचल्या. झाला, दंश झाला. अर्ध्या तासात त्या कैद्याच्या तोंडातून फेस बाहेर आला आणि पुढच्या 1.5 तासात शरीर काळं निळं पडून तो मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश झाला होता का?
विषारी सर्प तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो.